आणि मी आज छान मस्त साडी वगैरे घातलेली आहे आणि आता स्वयंपाक करते आणि स्वयंपाकामध्ये बघा काय करते। स्वयंपाकामध्ये मी करते मस्त तुरीची दाणे, बटाटा आणि टोमॅटो आणि मस्त छान असे काय म्हणता वांगे घेतलेले, शेवग्याच्या शेंगा आणि इकडं आहे ना खूप छान मिक्स भाजी करत असता गुजरातमध्ये, तशी मी आज करणार आहे। आणि मिस्टरांचे सुद्धा अंघोळ वगैरे फ्रेश झालेले आहे आणि आई पण बसलेली आहे। आता छान घरबिर आवरून घेतलेलं आहे आणि आता स्वयंपाक करता जेवण करू आणि मग नंतर आराम करू। आणि आता हे छान मस्त चिरून घेते आहे मी आणि साधं जेवण चांगलं लागतं, भाजी पोळी गोड वगैरे खाऊ हो घसे दुखू लागले, मिठाईचे बॉक्स वगैरे खूप आलेले त्याच्यामुळे। तर मिस्टर बोलले की आता वरण भात वगैरे नको करू, फक्त मस्त छान भाजी पोळी। आता मी सर्व चिरून घेते आणि नंतर मग काल आम्ही सिटीमध्ये गेलो पण आम्ही अर्ध्या रस्त्यातूनच परत आलेलो आहे, कारण गर्दी खूप आणि सुमित नसल्यामुळे आपल्या घरामध्ये करमत नाही। दिवाळीचं पण तो म्हणे मामाच्या घरी त्याला जायचं होतं म्हणून तो गेला आणि आम्ही पण दरवर्षी तिकडे जात असतो, पण यावेळेस काही गेलेले नाहीये कारण म्हणजे 2 दिवसात तीन किंवा 4 दिवस सुट्टी आणि मग ट्रॉफिक आपलं गाड्यांना गर्दी आणि तिकीट मिळत नाही आणि आम्ही रिझर्वेशन केलेलं नाही आहे यावेळेस, म्हणून आम्ही काही गेलेलो नाही। बंद कर हाय हॅलो नमस्कार। आणि आता मी करणारे मस्त छान मिक्स भाजी, वांगे बटाटे शेवग्याच्या शेंगा तुरीचे दाणे आणि मी मस्त हिरवी मिरची लसूण छान बारीक करून घेतलेला आहे आणि पूर्ण भाजी मी मस्त तेलामध्ये परतून घेतलेली, हळद तिखट मीठ धने पावडर याच्यामध्ये मी टाकणार आहे आणि भाजी 5 किंवा 10 मिनटं अशी परतू द्यायची। आणि तुम्ही कुकरमध्ये करू शकता किंवा कढईमध्ये, पण मी नेहमी कुकरमध्येच करत असते, तुम्ही तुमच्याप्रमाणे करा। आणि बघा छान मस्त भाजी मी परतून घेतलेली आहे आणि पूर्ण भाजी तेलामध्ये छान होऊ द्यायची, नंतरच तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करा। बघा मला एवढं पाणी भरपूर होणार आहे, तुम्ही तुमच्याप्रमाणे 1 ग्लास किंवा याच्यापेक्षा कमीसुद्धा तुम्ही टाकू शकता। आणि मी खूप छान भाजी झाली बरं का, बघा भाजी खूपच छान झाली, मिस्टरांना पण खूप आवडली भाजी। आणि नंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि काही आराम केला आणि नंतर मग बहिणीसोबत मला बाहेर जायचं होतं, काही काम होतं आणि आम्ही संध्याकाळी गेलो, मी आई आणि बहीण आणि खूप छान वाटत होतं वातावरण संध्याकाळचं, फटाके वगैरे दिवाळी असल्यामुळे। आणि नंतर मग आम्ही तिथं गेलो, आमचं काही काम वगैरे होतं ते केलं आणि खूप छान मंदिर होतं तिथं, आम्ही खूपच छान मंदिर होतं, दर्शन वगैरे घेतलं। महादेवाचं मंदिर आहे बघा, खूपच छान मंदिर आहे। नंतर मग आणि बहिणीचा सोमवार पण होता, नंतर इथं बघा किती छान दिवे वगैरे चालू आहे आणि नंतर मी सुद्धा दर्शन घेतलं आणि महादेवाची मूर्ती पण खूप छान होती बघा, खूप मन प्रसन्न होऊन जातं बरं का आपण अशा मंदिरामध्ये गेलो तर बघा। आणि इथं मिस्टरांनी मला मार्बल आणून दिलेला आहे, कारण की रांगोळी वगैरे पाडण्यासाठी, कारण की मग आम्ही बाहेर गेलो, बाहेर म्हणजे काही नाश्ता वगैरे आणण्यासाठी फराळाचं, कारण मी घरी केलेलं नाही आहे, कारण दरवर्षी मला माझी लहान वहिनीच फराळाचं देत असते। म्हटलं ठीक आहे। आणि बघा खूप छान लाईटिंग वगैरे चालू आहे रस्त्याने, खूपच छान वाटत होतं आणि मी खूप काही जास्ती आणलं नाही आहे, जे मला लागणार होतं मी तेच आणलेलं आहे। आणि इकडे बघा याला मठिया म्हणता, हे सुद्धा मी आणलेलं आहे। नंतर मग आम्ही चला बाय।